आणि सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड करण्यात आल्याची महत्त्वाची अपडेट हाती येते। राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या उमेदवारी संदर्भातली माहिती दिली। याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधा मूर्ती यांचं कौतुकही केले, अभिनंदनही केले। राष्ट्रपती नियुक्त सभासद म्हणून सुधा मूर्ती यानंतर राज्यसभेमध्ये दिसतील। सुधा मूर्ती या नारायण मूर्ती यांच्या पत्नी तर आहेतच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक लेखिका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आणखी माहिती आपल्याला या संदर्भात देतील। सोमेश, नक्कीच कविता, आजच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून ही घोषणा केलेली आहे की राष्ट्रपती नियुक्त खासदारांमध्ये राज्यसभेवर सुधा मूर्ती यांना भाजपने संधी द्यायचं ठरवलेलं आहे। स्वाभाविक सुधा मूर्ती या लेखिका आहेत, स्वतंत्र एंटरप्रेन्योर आहेत, मोटिवेशनल स्पीकर म्हणून ओळखल्या जातात आणि अनेक महिलांसाठी, उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी सुधा मूर्ती इन्स्पिरेशन राहिलेले आहेत आणि त्या सगळ्याचा परिणाम निश्चितच हा आजच्या या एकूण दिवसावर आणि या दिवसाचा औचित्य साधून केल्या गेलेल्या या घोषणेमुळे महिला मतदारांवरही मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो। सुधा मूर्तींचाही स्वतःचा एक मोठा फॅन फॉलोईंग बेस आहे, तर त्या सगळ्यांच्या दृष्टीने आज ही घोषणा करण्यात आलेली आहे की सुधा मूर्ती आता राज्यसभेवर खासदार म्हणून जातील। सुधा मूर्ती या पहिल्या, जवळपास ज्यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये कोणी महिला किंवा मुली जात नव्हत्या त्यावेळी सुधा मूर्तींनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये काम सुद्धा केलं की केवळ रिसर्च आणि प्रोफेसरशिप न करता इंडस्ट्रीत काम केलं आणि स्वतंत्रपणे आपल्या पतींनी, ज्यावेळी त्यांच्या मिस्टरांनी हा निर्णय घेतला होता की व्यवसाय करायचा, तर त्यावेळी सर्वतोपरी त्यांच्या सोबत पार्टनर असल्यासारखं त्यांनी व्यवसायामध्येही साथ दिली। त्यामुळे सुधा मूर्तींचं संपूर्ण आयुष्य, त्यांचे एकूण लिखाण आणि त्यांनी केलेल्या आतापर्यंत साहित्य निर्मिती या सगळ्यामुळे त्यांचा एक मोठा फॅन फॉलोईंग बेस आहे आणि आज महिला दिनाचं औचित्य साधून ही घोषणा करण्यात आली आहे। कविता, धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।